SSP ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 27 फेब्रुवारी 2024साठी ॲनालिसिस करणार आहोत. चला तर मग माझ्या कम्प्युटर स्क्रीनवरती आपण पाहूया. तर तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता इथे काल ज्या आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या ऑप्शन चेनच्या मदतीने, तर पहा त्या लेवलला मार्केटने आज रिस्पॉन्स केलेला आहे चांगल्या प्रकारे. एक ट्रेड आपल्याला आज भेटलेला आहे आपल्या प्राइस एक्सचेंजच्या हिशोबाने. तुम्ही इथे पाहू शकता सकाळी मार्केट फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन होऊन आपलं 22,200च्या लेवलच्या खाली ओपन झालं आणि त्या 22,200च्या लेवलपासून पुन्हा मार्केट खाली आलेलं आहे 22,100च्या लेवलपर्यंत. तर इथे एक सकाळी आपला एक ट्रेड बनला होता, पण इथे आपण ट्रेड नाही घेतला. म्हणजे मी ट्रेड नाही घेतला इथे, कारण इथे प्राइस ॲक्शन काही बनली नव्हती. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, आपल्या लेवलला प्राइस ॲक्शन बनली पाहिजे तरच एंट्री करायची, त्यानंतर एंट्री नाही करायची. तर इथे पहा, इथे सकाळी काय प्राइस ॲक्शन झाली नाही, त्याच्यामुळे सकाळी एंट्री काय बनली नाही. पण इथे चांगल्या प्रकारे जर समजा पुढच्या साईडला ट्रेड केला असता तर चांगल्या प्रकारे आपल्याला रिवॉर्ड भेटला असता. पण माझी एंट्री एक दुपारी 1च्या दरम्यान माझी एंट्री इथे झाली, कारण तेव्हा तिथे प्राइस ॲक्शन बनली. का इथून एक ट्रेड लाईन करून आलेली आहे. ही ट्रेड लाईन आल्यानंतर त्या ट्रेड लाईनला ब्रेक केलं. आपल्या 21,100च्या लेवलला ती ट्रेड लाईन आली आणि त्या लेवललाच बघा इथे ब्रेकआउट भेटला आपल्याला. ब्रेकआउट करून मार्केटने थोडं रिट्रेस केलं आणि नंतर पुन्हा वरती गेलेलं आहे. तर इथे आपली एंट्री झाली आणि इथून इथपर्यंत आपल्याला एक 20-25 पॉईंटचं रिवॉर्ड मार्केटने दिलेलं आहे आज. तर अशा प्रकारे आपला आज एक ट्रेड झालेला आहे आपल्या लेवलच्या प्रमाणे. तर आता चला मग आपण आपल्या उद्याच्या प्रिडिक्शनसाठी लेवल ड्रॉ करूया. तर आज आपण ऑप्शन चेनच्या मदतीने लेवल ड्रॉ करणार नाही आहोत, कारण आपली जी पहिली पद्धत आहे त्याच पद्धतीत लेवल ड्रॉ करणार आहोत, डिमांड आणि सप्लाय झोन. फक्त तुम्हाला एक दाखवायची होती सोपी पद्धत, म्हणून मी ऑप्शन चेननी 2 दिवस लेवल ड्रॉ करत होतो. जेवढ्या पण लेवल आहेत जेवढ्या पण लेवल ड्रॉ करण्याच्या पद्धती आहेत त्या मी सर्व तुम्हाला दाखवेन. पण तुम्ही त्यापैकी कोणतीही पद्धत वापरू शकता, पण ती पद्धत वापरण्याच्या आधी थोडीशी बॅक टेस्ट करा, अभ्यास करा त्याच्यावरती आणि मगच तुम्ही अप्लाय करा लाईव्हमध्ये. तर आज आपण जे आपले डिमांड आणि सप्लाय झोन पद्धत होती लेवल ड्रॉ करण्याची तीच आज वापरणार आहोत आपण. तर त्यासाठी आपल्याला 15 मिनिटाचा चार्ट लावायचा. इथे तुम्ही पाहू शकता, इथे मी 15 मिनिटाचा चार्ट लावलेला आहे. आणि आता 15 मिनिटाच्या चार्टवरती आपल्याला डिमांड आणि सप्लाय झोन म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन कसं ड्रॉ करायचं मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी जाऊन तो पाहावा. तर जिथे आपल्याला चार्टवरती मोठ्या कॅन्डलची रॅली झालेली दिसेल तिथे आपण समजा तिथे सप्लाय झोन किंवा डिमांड झोन आहे. तर आता तुम्ही इथे पाहू शकता, इथून आपल्याला मार्केट इथून आपल्याला मोठ्या कॅन्डल दिसतात रेड कलरच्या पडलेल्या. आणि ही बघा एवढी मोठी कॅन्डल, कमीत कमी ही 150-200 पॉईंटची कॅन्डल आहे ही एकच. आता एवढी मोठी कॅन्डल तुमच्या माझ्यासारखे नाही बनवू शकत मार्केटमध्ये. इथे एकतर मोठा पैसा आलेला आहे मार्केटमध्ये आणि हा मोठा पैसा जे FIDI आहे तेच टाकू शकतात, त्याच्यामुळे एवढी मोठी ही कॅन्डल बनलेली आहे. तर आता आपण इथे सप्लाय झोन ह्याला कन्सिडर करूया आणि इथे आपण एक लेवल ड्रॉ करूया. लेवल ड्रॉ करण्यासाठी आपण इथे एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया. त्याला अजून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊन आपण एक झोन तयार करूया. एक सप्लाय झोन आपल्याला इथे भेटलेला आहे. त्याच्यानंतर हा पण एक सप्लाय झोन आहे, हा पण आपण एक ड्रॉ करूया. आणि आता आपल्याला डिमांड झोन ड्रॉ करायचा आहे. आता डिमांड झोन हे पहा, इथून मोठ्या ग्रीन कॅन्डल बनलेल्या, एवढ्या मोठ्या कमीत कमी 300 पॉईंटच्या इथं रॅली झालेली आहे मोठ्या कॅन्डल. तर हा एक आपण डिमांड झोन कन्सिडर करूया. इथे पण आपण एक लेवल ड्रॉ करूया. इथे मला पण एक झोन तयार करूया. त्याच्यानंतर इथे पण आहे, इथे पण आपण ड्रॉ करूया. तर अशा प्रकारे आपल्याला 1, 2, 3, 4 लेवल भेटलेले आहेत उद्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला उद्यासाठी लेवल भेटलेले आहेत, 4 लेवल भेटलेले आहेत. आता उद्या आपण या 4 लेवलचा उपयोग करून ट्रेड करूया मार्केटमध्ये. पाहूया आपल्याला ट्रेड भेटतोय का नाही. जसं मी सांगितलं तुम्हाला,
आपल्या ह्या लेवलला, कुठल्याही लेवलला मार्केट असू द्या, त्या लेवलला प्राइस ॲक्शन बनली तरच एंट्री करायची, नाहीतर एंट्री नाही करायची. एंट्री करणं थोडं अवॉइड करायचं. कन्फर्मेशन आपल्याला पाहिजे. कन्फर्मेशन असेल तर तुमचा तो ट्रेड सक्सेसफुल होईल, नाहीतर मग तुम्ही ट्रॅप व्हाल ट्रेडमध्ये. कमीत कमी 1 ते 2 कन्फर्मेशन पाहिजे आपल्याला एंट्री करायच्या आधी. जसं आजचा मी तुम्हाला दाखवला ट्रेड, सकाळी ट्रेड झाला होता पण तो ट्रेड आपल्याला नाही घेता आला कारण तिथे प्राइस ॲक्शन नाही झाली. नंतर मग एकच्या दरम्यान ट्रेड भेटला कॉल साईडला. तर आशा करतो तुम्हाला माझा व्हिडिओ हा आवडला असेल. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.